नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तर माझ्या YouTube चॅनलमध्ये मी तुमचं सहर्ष स्वागत करीत आहे. तर तुमच्यासाठी एका महत्त्वपूर्ण विषयावरती व्हिडिओ घेऊन आलो आहे. तो म्हणजे महाराष्ट्र शासनाच्या महसूल विभागामध्ये जी तलाठी भरती सुरू आहे, तर त्याच्यावरती स्टे आला होता काही दिवसापूर्वी. तर त्याची काल हिअरिंग होती आणि त्याच्या संदर्भात एक महत्त्वपूर्ण घडामोड झालेली आहे. त्याच्या संदर्भात माहिती देणार आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि माझ्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. आता तुम्हाला मॅटची ही वेबसाईट आहे. ओके, मॅटची वेबसाईट आहे. तर त्याच्यात मुंबई याच्यामध्ये तुम्हाला कालची ऑर्डर मी दाखवतो आणि तुम्हाला सांगेल की एक्झॅक्टली काय झालेलं आहे ते. की मुंबईची आज 26 तारीख आहे. कालची 25 तारीख होती. तर या 25 तारखेच्या ऑर्डर आहेत त्या. आता इथं आपल्याला चेक करायला लागेल. रेडेकर BK यांनी ही केलेली ही होती. तर आपल्याला ते सर्च करायला लागेल कालची. ओके, हेच आहे ते. बघा, ओरिजिनल ॲप्लिकेशन आहे 420/2024. BK रेडेकर व्हर्सेस स्टेट ऑफ महाराष्ट्र. हे ॲप्लिकंट आहेत आणि रिस्पॉन्डंट महाराष्ट्र गव्हर्नमेंट आहे. त्याच्यानंतर इथं सांगितलेलं आहे की हर्ड श्री DH पवार लर्न ॲडव्होकेट फॉर ॲप्लिकंट. म्हणजे ॲप्लिकंटचे जे ॲडव्होकेट आहेत ते आहेत DH पवार साहेब आहेत. त्याच्यानंतरनं आणि हे मिस SP मंचेकर आहेत, त्या आहेत की CPO आहेत, या आहेत महाराष्ट्र शासनाकडूनच्या. ठीक आहे. तर आता सेकंड पॉइंट आहे आता की लर्न CPO सबमिट दॅट टुडे शी इज फायलिंग ॲफिडेविट इन द रिप्लाय. म्हणजे रिप्लायसाठी काय केलं की त्यांनी ॲफिडेविट जो काय केलं की हे केलेला आहे, सबमिट करायला आज करणार होते, म्हणजे कालच त्यांनी सबमिट केलेला आहे. ओके, मागच्या वेळेस त्यांना सांगितलं होतं की रिप्लाय सबमिट करू शकता, तर त्यांनी सबमिट केलेला आहे तो. त्याच्यानंतर ओरिजिनल ॲप्लिकेशन आहे, नंबर आहे 478/2024 टू बी टॅग्ड विथ दिस मॅटर अँड कॉपी ऑफ ओरिजिनल ॲप्लिकेशन इज सर्व्ह टू द रिस्पॉन्डंट. आता एक दुसरं केस आहे 478/2024. ही पण केस सेम याच्यासारखीच आहे. ओके, 420/2024 सारखी, म्हणजे सेम याच्यात सेम मॅटरमध्ये टाकलेली आहे. तर याची कॉपी जी आहे ती काय केली की महाराष्ट्र गव्हर्नमेंटला, म्हणजे जे CPO आहेत, ओके, SP मनसेकर आहेत, यांच्याकडे काय केलं की देण्यात आलेले आहे. त्याच्यानंतर ना, इफ रिजॉइनर इज टू बी फिल्ड, इट इज फिल्ड ऑन ऑर बिफोर 8 मे 2024. आता रिजॉइनर जे आहे ते रिजॉइंडर. तर रिजॉइंडर म्हणजे काय असतं की रिप्लाय देणे. ओके, रिप्लाय म्हणजे काउंटर रिप्लाय देणे याच्यासाठी असतं. तर याच्या हा जो आहे तो काय करण्यात आलेला, त्यांना सांगितलेला आहे की 8 मे 2024 पर्यंत काय करा की द्यायचं आहे, या ॲप्लिकंट आहेत त्यांना सांगितलेलं आहे. कधी रिजॉइंडर द्यायचा आहे त्यांना 8 मे 2024 पर्यंत यांना द्यायचं आहे. आणि जर शॉर्ट नोटीस दिलेली आहे टू 8 मे 2024, इंटरिम रिलीफ ग्रँटेड इन ओरिजिनल ॲप्लिकेशन फॉर 20/2024 अँड ओरिजिनल ॲप्लिकेशन 478/2024 टू कंटिन्यू. म्हणजे काय केलेलं आहे बघा, इंटरिम रिलीफ दिलेला आहे, म्हणजे सध्या तरी काय केली की ही प्रोसेस आहे ती काय केली आहे की सुरू करण्याची ही अनुमती दिलेली आहे. रिलीफ दिलेला आहे थोडक्यात. ओके, इंटरिम रिलीफ आहे. परतही रिप्लायमध्ये जर अजून यांनी रिप्लाय दिला आणि जर केस अजून स्ट्रॉंग असेल तर काय करते की परत काय करेल की स्टे असू शकतो. तर सध्याच्या घडीला काय की इंटरिम रिलीफ देण्यात आलेला आहे तलाठी भरती 2024 संदर्भात. तर ही माहिती आहे. तर अशाच महत्त्वपूर्ण अपडेटसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा आणि इन्फॉर्मेशन मित्रांसोबत शेअर करा. धन्यवाद.